जायचंय तुला? अरे सगळ्यांना आवाज जाईल बिल्डिंग मधल्या लोकांना. रुद्र चावी नाही आपल्याकडे. रुद्र आपल्याकडे चावी नाहीये. तुला कुठे जायचंय? हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज माझी बहीण रुद्रला भेटायला आली होती आणि रुद्र खूप खुश झालेला. त्याला घेऊन आम्ही खाली आलो होतो. तेवढ्यात तो गाडीकडे झेपावला आणि तो म्हणतोय आम्हाला की तुम्ही गाडीमध्ये घेऊन फिरा मला. कुठं जायचं? आम्हाला कोण दोघींनाही गाडी चालवता येत नाही आहे आणि त्याला आम्ही फक्त गाडीत काय केलं, गाडी उघडून त्याच्यामध्ये बसवलं थोडा वेळ. तेवढ्यातच तो खुश झाला. चालवता नाही येते. प्रियंकाला रिक्षा स्टँडपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दोघंजण निघालो होतो. त्याच्या आधी आम्ही थोडंसं फिरलो. तिथेच जवळ असलेल्या तलावाच्या इथे गेलो. रुद्रला काय मज्जाच आहे, किती वेळा फिरायला मिळालं तरी त्याच्यासाठी मस्त आहे. तर थोडंसं फेरफटका मारला आणि मग तिला सोडलं आम्ही. दुपारी 5ची वेळ होती ना, वारा सुटलेला, तर रुद्रचे डोळे पण थोडेसे हवेने दिपत होते. तरी त्याला काय मज्जा इथे फिरायचं म्हटल्यानंतर. आणि थोडाच वेळ झालेला पण तो ना दुपारी झोपला नाही, त्याच्यामुळे त्याला झोप आलेली. मग त्याला पुन्हा घरी घेऊन गेलो. आम्ही मावशीला सोडायला चाललोय. रुद्र मावशीला सोडायला चाललाय ना. मावशी आलेली रुद्रकडे. रुद्राला मज्जा वाटते. नाही, रुद्रला फिरायचे म्हटल्यावर मज्जाच मज्जा. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मी रुद्रला घेऊन फिरण्यासाठी ऊन पण दाखवायला होतं आणि फिरायचंही होतं. त्यामुळे दिवसभर रुद्र शांत राहतो. तर आज रुद्रची आजीसुद्धा आमच्यासोबत येते. आम्ही दोघीजणी रुद्रला घेऊन फिरवतो आहे. थोडंसं आपलंही त्याच्यामुळे काय होतं की बाहेर पडणं होतं. सकाळचं कोवळं ऊन आहे, ते चेहऱ्यावर पडलं की ते छान वाटतं की नाही. आणि हे तलावाच्या इथे जिथे आम्ही जातो तिथे सुंदर कमळ आहेत आणि अगदी छान रंग आहे त्यांचा. याच्यामध्ये तुम्हाला दिसलं की नाही माहीत नाही, पण गुलाबी आणि थोडासा पांढरा असं त्याचं दोन्ही मिक्सचर आहे ते कलर्सचं. आणि इथे भरपूर लोक जे आहेत तर ते मॉर्निंग वॉकला, त्याच्यानंतर इथे येऊन योगा करतात. काही जण इथे आजी आजोबांचा एक ग्रुप येते, इथे येऊन व्यायाम करतात. त्यांचं वेगवेगळे गेम्स चालतात. असंही छान परिसर जो आहे तर तो आता त्याचं अजून सुशोभीकरण चालू आहे आणि इथे फिरायला मिळालं आहे. त्याच्यामुळे रुद्राची बडबड सुरू झाली आहे. या तलावाच्या परिसरामध्ये ना वड, पिंपळ आणि उंबर म्हणजेच औदुंबर यांची ना वेगवेगळी भरपूर अशी झाडं आहेत आणि जुनी झाडं आहेत बरीचशी. बरीच लोक येतात इथे दर्शनासाठी सुद्धा येतात. आणि त्याचबरोबरीने आता ही इतकी जुनी झाडं असल्यामुळे ना तर त्यांचे मस्त वृक्ष डेरेदार झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की ही झाडं जास्त काळ जगतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना ह्याचा फायदा होतोच.
तर अशा प्रकारची झाडं लावण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या लहानपणी किंवा आधीच्या काळात ज्यांनी जी झाडं लावली असतील त्यांनी पुढच्या पिढीसाठी कितीच मोलाचं काम करून ठेवलेलं आहे. घरी आल्यानंतर रुद्र दमून लगेच झोपून जातो. तो झोपला त्यानंतर मी अंघोळ उरकली आणि माझ्या अंघोळीबरोबरच मी रुद्राचे कपडेसुद्धा धुवून घेते. आणि मी रुद्रासाठी ना अजिबात डायपरचा वापर करत नाही. आणि त्याच्यासाठी मी पहिले काही दिवसांपूर्वी ना मायलोचे असे क्लोथ डायपर मागवले होते. पण ते त्यावेळेस त्याला मोठे होत होते. आता बघूया त्याला येत आहेत का. त्याला डायपर वापरण्यामागचं एकच कारण आहे की तो काय करायचा की डायपर घातलं ना तो रात्रीच्या वेळी सूज करायचा नाही. त्याच्यामुळे ना त्याला डायपर वापरणं मी पूर्णपणे बंद केलं. थोडा आपल्याला त्रास होतो, कामं वाढतात, पण तरी बाळासाठी ते चांगलं आहे. माझे कपडे वाळत घालायच्या आधीच रुद्र उठला होता आणि आता त्याला मी ना मालिश करून घेते. तो रांगायला लागला, त्याच्यानंतर आता तो इकडे तिकडे पळतो, त्याच्यामुळे मालिश करणं पण थोडंसं त्याचं कमी झालेलं. पण त्याची स्किन ड्राय होत होती. मग खोबरेल तेलापेक्षा चांगलं मॉइश्चरायझर काय असू शकत नाही, म्हणून मी खोबरेल तेलानेच थोडीशी मालिश करते आज त्याची अंघोळीच्या आधी. त्याला तेलाची बाटली हातात पाहिजे होती, त्याच्यासाठी त्याची चिडचिड चाललेली. काहीतरी हातात वस्तू खेळायला मिळाली ना तो लगेच रमतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं त्याला काही एवढं विशेष असं त्याला काही द्यावं लागत नाही. कोणतीही वस्तू असली ना तरी त्याचं काम होऊन जातं. आणि ना त्याचं रोजचं एक टाईम आहे, त्यावेळेला जर त्याला अंघोळ घातली ना तो आधीच चिडायला लागतो. त्याच्यामुळं त्याच्या वेळेमध्ये बाकीची सगळी कामं सोडून ना त्याच्या वेळेमध्ये त्याला आधी अंघोळ घालावी लागते. जोपर्यंत अंघोळीला त्याला बाथरूममध्ये नेत नाही तोपर्यंत तो काही शांत होत नाही, मग चिडतच राहतो सतत. तो जेव्हापासून बसायला लागला तेव्हा त्याला टबामध्ये बसवून अंघोळ घालते. हातात काहीतरी वस्तू दिली की त्याला गुंगतो तो आणि त्याला अंघोळ घालते. मग मी अंघोळ घालताना काही विशेष नाही, पण रुद्रला मी 2ऱ्या महिन्यानंतरच अंघोळ घालायला सुरुवात केलेली. त्याच्या आधी एक ताई होत्या की ज्या त्याला अंघोळ घालायच्या आणि सुरुवातीला आईने, जेव्हा मी सासरीच होते तेव्हा आईने त्याला अंघोळ घातली होती सुरुवातीचे 12 दिवस. आणि नंतर जेव्हापासून मी अंघोळ घालायला लागले त्याला काही जेव्हा आपल्याला सवय होऊन जाते ना तेव्हा बाळाला हँडल करणं पण आपल्याला जमू लागतं आपोआप. थोडंसं नाजूकरित्या हाताळलं की काही प्रॉब्लेम येत नाही. आपण एकटेही अंघोळ घालू शकतो मग बाळाला. किचनमध्ये बराच पसारा होता. आधी घासलेली भांडी लावून घेते, त्याच्यानंतर बरंचसं आवरायचं आहे. आज नेहमीप्रमाणे पोहे नाही तर मी तांदूळ भिजवले होते इडलीसाठी, तर ते ग्राइंड करून घेणार आहे. तोपर्यंत रुद्राचं खेळणं चालू आहे. बरीचशी कामं जी असतात ना ती लवकर उरकत नाहीत.
आता किचन ओट्यावर तुम्हाला पसारा भरपूर दिसतच असेल. ते आधी ग्राइंड करून घेते, त्याच्यानंतर मग सगळं आवरते, मग काहीतरी काम सुचेल. मी तुम्हाला मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ना, की मी रुद्राला डायपर वापरणं बंद केलेलं, म्हणजे जे नॉर्मल डायपर येतात ते. तर मी त्याला मिशोवरून येणार जे क्लोथ डायपर येतात ना ते मागवलेले, मग कारण की हे मायलोचे डायपर आहेत ना त्याच्यासाठी खूप मोठे झालेले. आणि ते मिशोवरून मागवलेले डायपर आहेत ना ते पण खूप चांगल्या प्रकारे उपयोगात आले. आणि आता ते कसं त्याला येत नाहीत, लहान झालेत, त्याच्यामुळे हे नवीनवाले काढलेत मोठ्या साईजचे. आणि हे मुलांसाठी कसं आहे माहिती आहे का, की जर त्यांना जमत नसेल ना तर आपण उगाचच आपल्या सोयीसाठी वापरणं खूप चुकीचं आहे. थोडासा आपल्याला एक्स्ट्रा त्रास होतो, पण जेव्हा त्यांना सवय होऊन जाते ना आपल्यालासुद्धा त्याची, तर ते काही एवढं प्रॉब्लेम येत नाही. आपणही त्या गोष्टी करायला यूज टू होऊन जातो. तर तेवढ्यातच मी आता ग्राइंड करून झालेलं आहे. त्याच्यानंतर पीठ मळून घेतलं, बाजूला पीठ मळून ठेवलं. हे आता दुसऱ्या दिवशी वापरता येईल, कारण की सकाळची वेळ होती. आता काही त्याचा नाश्ता होणार नाही, आंबवलेलं नाही आहे पीठ. हे या इडलीचं भिजवताना मी त्याच्यासाठी रेशनचे तांदूळ वापरले होते. रेशनच्या तांदळाचं ना खूप चांगलं होतं इडली किंवा डोसा म्हणा. त्याची कन्सिस्टन्सी आपण प्रॉपर ठेवली ना तर डोसे पण एकदम छान आणि क्रिस्पी होतात. रोजच मी सध्या पोहे करते, तर त्याच्यापासून थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून इडलीचं भिजवलेलं. काय होतं की फीडिंग चालू आहे ना, तर माझं उपमा किंवा असं काही दुसरं साधा नाश्ता केला ना तर त्याने पोटच भरत नाही. त्यामुळे पोह्याने कसं पोटही भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूकही लागत नाही. तोपर्यंत आपला स्वयंपाक होतो. कारण मध्ये मध्ये रुद्रला पाहायचं असतं, त्याची अंघोळ असते आणि बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे सोपा जो नाश्ता आहे तर तो बनवत असते रोजच्या रोज. सोबतच ही जी भांडी आहेत ना ती लवकर धुवून घेते, कारण की ती एकदा ड्राय झाली ना तर ती घासायला वेळ लागतो. त्याच्यापेक्षा धुवून आपली ठेवली तरी बरी राहते. चपात्यांचं पीठ भिजलं होतं, तर मग चपात्या करायला सुरुवात करते. यांना बरं नव्हतं म्हणून हे मधूनच शाळेतून आलेले, त्याच्यामुळे आई त्यांना जेवायला वाढतात. साधं वरण भात जे आहे तर ते त्यांना दिले. तोपर्यंत मी चपात्या करून देते आणि गरम गरम चपात्या त्यांना वाढते. आईंनी दोडक्याची जी भाजी आहे तर ती केली होती आधीच. वरण भातसुद्धा त्यांनी लावला होता. मग मी फक्त चपात्या करून घेते. यांनी इंद्रायणी तांदूळ आणला होता ना, तर त्याचं आहेत ना भात खूप चिकट होतो. तो बहुतेक नवीन तांदूळ असावा. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.